नमस्कार. आज 23 एप्रिल 2026. आजच्या ठळक बातम्या. राज्यात वीज क्षेत्रात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडचा 32,679 रुपये कोटीचा कर्जभार आता राज्य सरकार स्वतःकडे घेणार आहे. यासोबतच कृषी वीज वितरण वेगळं करून नवीन कंपनी स्थापन केली जाणार असून भविष्यात IPO आणण्याचीही तयारी सुरू आहे. मुंबई मेट्रो लाईन 5 या महत्त्वाच्या प्रकल्पाला 18,131 रुपये कोटीची मंजुरी मिळाली आहे. ठाणे, भिवंडी आणि कल्याण यांना जोडणारा हा प्रकल्प वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. ठाणेमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहन धुण्यावर बंदी घालण्यात आली असून काही भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. बारामती आणि राहुरी येथे पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा जुनी पेन्शन योजनेसाठी संप अजूनही सुरूच आहे. तर शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली असून BSE सेन्सेक्स सुमारे 800 अंकांनी खाली आला आहे. मुंबईमध्ये सेक्सटॉर्शन प्रकरणात एका महिला क्रिकेटरला अटक करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये एक धक्कादायक गुन्हा समोर आला आहे, जिथे एका मुलीवर अत्याचार आणि खुनाचा आरोप करण्यात आला आहे. भारताने पुन्हा एकदा दहशतवाद विरोधात कडक भूमिका घेत 26/11 मुंबई अटॅकचा उल्लेख आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेला आहे. मध्य पूर्वेत तणाव वाढताना दिसत आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ परिसरात इराण आणि युनायटेड स्टेट यांच्यात तणाव वाढला आहे, ज्यामुळे तेलाच्या किमतीवर परिणाम होत आहे. धन्यवाद.